बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रॅली संपन्न। नामफलक पुन्हा लावण्यासाठी कैलासवासी डॉक्टर पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंचचं धरणे आंदोलन। आरटीओ असिस्टंट इन्स्पेक्टर रवींद्र दांडगे यांनी कर्तव्यावर असताना वाचविला मुक्या प्राण्याचा जीव। बियर बार हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना एलसीबीने केलं गजाआड, हजारोंचा मुद्देमाल जप्त। आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे गणित व विज्ञान शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम। महिला व बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमास 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला व बालविकास विभाग धुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने 22 जानेवारी रोजी सकाळी संतोषी माता चौक येथे स्वाक्षरी मोहीम आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती किरण कुवर, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश वागुल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। महिला व बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणीस प्रतिबंध, मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान प्राप्त झालं आहे। या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण राज्यात 8 मार्च 2025 पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानुसार बेटी बचाओ बेटी पढाओ शपथ, स्वाक्षरी मोहीम तसेच जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मान्यवरांनी स्वाक्षरी बोर्डावर स्वाक्षरी करून नंतर बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ देण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। ही रॅली संतोषी माता चौक येथून सुरू होऊन जुने सिव्हिल हॉस्पिटल रोड, कमलाबाई शाळा, नवीन महानगरपालिका, कराची चौक, फुलवाला चौक, महाराणा प्रताप पुतळा, झाशीची राणी पुतळा, जिजामाता शाळा, कमलाबाई शाळेमार्गे क्युमाइन क्लब येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅली यशस्वी करण्यासाठी जिजामाता कन्या विद्यालय, JR सिटी हायस्कूल, उर्दू शाळा, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी तसेच महापालिका, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महिला बालविकास विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग तसेच सखी वन स्टॉपचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील शैक्षणिक चौकातील पद्मश्री दादासाहेब घोगरे स्मारक हा फलक तोडण्यात आला असून तो होता त्या जागी स्मारक पुन्हा लावण्यात यावा या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। कैलासवासी डॉक्टर पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंचच्या शिष्टमंडळाने या संदर्भात आयुक्तांना लेखी निवेदन दिलं। निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणारे डॉक्टर पद्मश्री दादासाहेब घोगरे हे दलित, पीडित, शोषित चळवळीचे पुरस्कर्ते होते। त्यांनी जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारल्या, सामाजिक रूढींबाबत जनजागृती केली आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली। यामुळेच डॉक्टर घोगरे यांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला। शहरातील कमलाबाई शाळेजवळ चौकाचं महानगरपालिकेमार्फत दादाश्रो पद्मश्री डॉक्टर घोगरे शैक्षणिक चौक असं नामकरण करण्यात आलं होतं। यामुळे चौकात रितसर स्मारक नामफलक लावण्यात आला होता। दरम्यान माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेतील मुलींना येण्या-जाण्यासाठी ओव्हरब्रिजचं काम केलं। त्यावेळी संबंधित ठेकेदाराने चौकातील पद्मश्री डॉक्टर घोगरे यांचा नामफलक तोडण्यात आला। यामुळे संबंधित ठेकेदाराची पंचमंडळाच्या सदस्यांनी भेट घेऊन या ठिकाणी नवीन फलक लावण्यासंदर्भात विनंती केली होती। यावेळी माजी आमदार फारुख शाह यांनाही नवीन स्मारक फलक करून देण्यासाठी विनंती करण्यात आली होती। यावेळी अध्यक्ष राजीव इंगळे, उपाध्यक्ष सुनील देवरे, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, कार्याध्यक्ष कमलाकर पाटील, सरचिटणीस नयनेश साळुंके, अशोक सुडके, शरद बिरारी, आनंदराव चौधरी, संतोष खंडेलवाल, रियाज पठाण, संगीता चौधरी, विलास गायकवाड, शिवाजीराव काकडे, राजू जाधव, कैलास मराठे, वामन मोहिते, गोकुळ साळुंके, प्रकाश पाटील, संतोष मोरे, कचरू कापसे, सुधीर मगर, वसंत वाघ, सीमाताई पाटील, उर्मिला पाटील, जिजाबाई मासुळे, ललिता पाटील, घनश्याम जोशी, नंदू ठोंबरे, विलास पाटील, सुनील ठाणगे उपस्थित होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील वायुवेग पथकाचे असिस्टंट इन्स्पेक्टर रवींद्र दांडगे हे कर्तव्यावर असताना त्यांनी संकटात सापडलेल्या एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवून त्याला जीवदान देत प्राणीमात्रांशी असलेली माणुसकी जोपासली. दांडगे यांच्या या कृतीचे साक्षीदार असलेल्या महामार्गावरील वाहनधारकांनी एका वर्दीतील माणसाची प्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता यातून अनुभवली. रवींद्र दांडगे हे वायुवेग पथकासह धुळे ते आर्वी दरम्यान कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना एक भटका कुत्रा दिसला. या कुत्र्याचं तोंड एका बरणीत अडकलेलं होतं. त्याला काही दिसेनासं व सुचेनासं झाल्याने तो कुत्रा भांबावलेल्या स्थितीत इकडे तिकडे सैरावैरा धावत होता. अन्नाच्या शोधात असताना प्लॅस्टिक बरणीमध्ये तोंड अडकल्याने त्याचा या स्थितीत महामार्गावर वाहनाखाली सापडून अपघाती मृत्यू होऊ शकतो. हे पाहून प्रसंगावधान राखत रवींद्र दांडगे यांनी आपल्यासोबतच्या RTO कर्मचाऱ्यांना घेऊन त्या कुत्र्याला पकडलं. कुत्र्याचा जीव वाचावा म्हणून दांडगे यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वतः कुत्र्याच्या तोंडात अडकलेली प्लॅस्टिकची बरणी चाकूच्या साहाय्याने कापून कुत्र्याला इजा न होऊ देता मुक्त केलं. प्राण वाचल्यानंतर कुत्रा आपल्या दिशेने निघून गेला. रवींद्र दांडगे यांची प्राण्यांप्रती असलेली सहृदयता महामार्गावर ही घटना पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनुभवता आली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. देशी विदेशी दारूचे बियर बार व हॉटेल फोडून चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्यांसह 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार पाटण तालुका शिंदखेडा येथील हॉटेल कन्हैया गार्डनमध्ये 3 जानेवारी रोजी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली होती. यात एकूण 37,580 रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, 1,000 रुपयांची रोकड लांबविण्यात आली होती. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सुरू केला होता. यासाठी हेड कॉन्स्टेबल चेतन बोरसे, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, हर्षल चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी यांचं पथक स्थापन करण्यात आलं होतं. या पथकाने 21 जानेवारीला बेटावत तालुका शिंदखेडा येथून करण उर्फ लालू संतोष पारधी वय 20 वर्ष व निलेश पांडुरंग पाटील वय 24 वर्ष, दोन्ही राहणार पाडसे तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव, या दोघांना त्यांच्या मोटारसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मोटारसायकल करण पारधी याची असल्याचं सांगितलं. यावेळी निलेश पाटील यांच्याकडील गोणीत देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पाटण तालुका शिंदखेडा येथील हॉटेल कन्हैया गार्डन येथून याच संशयितांनी देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरी करून विक्री केल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांकडून 20,000 रुपये रोख, देशी विदेशी दारूच्या बाटल्या, 30,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 55,575 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आयराईज प्रकल्प अंतर्गत गणित व विज्ञान शिक्षकांसाठी धुळे शहरात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील गरुड मैदानासमोर असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट धुळे येथे दिनांक 21 ते 23 जानेवारी 2025 असा 3 दिवसीय आयसर व आयराईस आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयराईज प्रकल्पाअंतर्गत गणित व विज्ञान शिक्षकांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात 60 शिक्षक सहभागी झाले होते. त्यांना सखोल असं मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळेच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, वरिष्ठ अधिव्याख्याता जयप्रकाश पाटील, आयसर पुणे येथील आयराईज टीचिंग फेलो रोहित कदम, धुळे एज्युकेशन सोसायटीचे इनोव्हेशन चॅम्पियन डॉक्टर नंदकिशोर बागुल, श्रीमती क्षमा माहेश्वरी, पुष्पेंद्र परदेशी, विवेक पाटील, शिरीष सोनवणे शिरपूर, तसेच राज्य शिक्षण संशोधन परिषद पुणेचे उपसंचालक श्रीमती डॉक्टर कमलादेवी आवटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.